फुले, ए फुले, बदामाचं दूध घेऊन ये. तुला कुठे गेली? माहित नाही, न सांगताच बाहेर गेलेत सकाळी. अशी कशी न सांगता गेली? ए गप, आता तोंडाला चिकटपट्टी लावीन तुझ्या. हा, जेव्हा जायचं तेव्हा नाही गेली आणि आता कुठं जातीया? सरडाची धाव कुंपणापर्यंतच असते. गेली असेल हिथंच कुठेतरी माहेराला. आणि त्या भामट्या ज्याला जायचं तो जाईना, बसला हिथं घराला गोचडी चिकटल्यागत चिटकून. म्हातारे, लागली का तुला गोपाळची उचकी? उचकी लागून माझं काय वजन हलकं करते वय तो मुडदा. त्याचा मुडदा बसावला त्याचा लवकर. हा, चोर गेला लुटी आणले 2 मुठी अशी गते त्या मुडद्याची. त्याच्या किरडीचा ढासाळा बांबू त्याच्या पालखीचा निघाला धूर. अगं म्हातारे, जरा तोंड बंद ठेव तुझं. कशाला सकाळी सकाळी शिव्या देते का? ए, देणार मी शिव्या. त्याचा बाजार बसावला त्याची लाकडं गेली नदीला, त्याला जाळला म्हणून वाड्याला. अगं बास की, तोंडचा पट्टा चालूच आहे तुझा. अहो आप्पा, आजी आहे ती माझी. तिने मला शिवाय दिलेलं काय सुद्धा वाटत नाही. उलट तिने शिवाय दिलेलं मला ओव्यासारखं वाटतं. ए, हे बघा मुडदा, नाक कापलं तरी भोकय बांधणारा. हा, ए, तुझी आजी बिजी काय नाही. मी परत जर का आजी म्हणला ना मला, तर तुझी जीभच हासडीन बघ मी. अहो पण झालंय काय? पुलाजी पळून गेली. अहो आत्याबाई सकाळीच कुणाला न सांगता निघून गेलं. कुठं गेलास कुणालाच माहित नाही. असतं रे इथेच कुठंतरी, देवळात बिवळात गेलं असतील. नाही ना, पण असं न सांगता कधी याच्या आधी घराच्या बाहेर नाही गेलीये ती. राहीचं असं कधी वागत नाही ती. कुठं गेली असं? मी परत एकदा जाऊन बघून येते. हा, या भामट्यानेच गायब केली असेल तिला. त्याचा काय भरोसा नाही. हा, नाही येत बाहेर त्या. मी दुकानावर चाललोय. बघतो रस्त्यात कुठं गावले तर देतो पाठवून तिला घरी. जा बघ. पक्या, ए पक्या, हे बघ, तू बोलायच्या आधी सांगतो, मी तुला काहीच मदत करू शकत नाही. आणि तू बहीण असली तरी पैसे मिळणार नाही. अरे मी पैसे मागाय नाही आले आणि तुझ्या हातनं पैसा सुटत नाही, ठाव नाही का मला? मग काय आलंस? काय काम आहे तुझं? का असं कुठं लिहून ठेवलंय वय? काम असेल तरच यायचं. हे बघ, तुला नीट धुता बी येत नव्हतं, तेव्हापासून तुला सांभाळलंय म्या. त्याची तरी वाईट लाज बाळग की. बर बस. नाही, म्या बसाय नाही आलं इथं. आधी तू मला सांग, तू माधुरीच्या कशाला मागे लागलायस रे? तिची इच्छा नाही ना लगीन करायची, मग कशाला जबरदस्ती करतोयस रे तिला? मग काय तिला आयुष्यभर घरात बसवून घेऊ काय? हा, की तिचं वय झाल्यावर तिच्याशी कोण लगीन करणार? नको करू देत, मला नाही गरज. असं बी मला नाही लगीन करायचं. ऐकलंस? आता तूच समजव. अरे काय समजवायचं रे? आता जमाना बदललाय. तिला काय तिचा निर्णय घ्यायचा ते घेऊ दे की. वा वा, तुझी पोरगी असती तर अशी ठेवली असतीस का घरात? बरोबर पोरग्याचं लगीन केलंस, तू त्याला ठेवलंस असं? हा, त्याला तरी कुठं लगीन करायचं होतं म्हणा. आणि बघ, तू माझं तोंड खवळू नकोस, नाही तर तुझ्या नवऱ्यापासून सगळं बाहेर काढेन मी. त्या तुझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नादाला लागणं ना, म्हणजे दगडावर डोकं आपडण्यासारखं आहे बघ. हे बघ, तुला काय करायचं ना ते तू कर, पण त्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ करू नकस, म्हणजे झालं. ओ राहुल शेठ, आईला बघितलं का माझ्या कुठं? नाही पाहिलं दादा. गोपाळजी,
अरे आर्याजी तुम्ही? तुम्ही रोज येता का? हा मी रोज येतो. देवाचं दर्शन घेतल्याशिवाय माझा दिवसच पूर्ण होत नाही बघा. एकदा देवाचं दर्शन घेतलं की मन आणि दिवस कसा प्रसन्न जातो माझं मलाच कळत नाही. हो ना. तुम्ही रोज येता का इकडं? नाही, आजच आले खरं तर. हा. माझे आता तुपाचे डबे आज विक्रीसाठी चाललेत मुंबईला, बर. म्हणून प्रार्थना करायला आले होते. वा वा वा, चांगली गोष्ट आहे. देवाचं दर्शन घेतलं का नाही तुम्ही? आता बघा तुमचा माल असा विकला जातोय का नाही? तुमच्या तोंडात साखर पडो. साखर नाहीये माझ्याकडे, पण प्रसाद आहे, हे घ्या. चला येऊ मी, खूप काम आहेत आज. होय. तुम्हाला सोडू कुठे मी? नाही नाही, जवळच जायचंय, मी जाईन. नक्की? हो, चला येते. प्रसाद तर मिळाला, आता प्रसाद वाली पाहिजे. तू नका काळजी करूस, मी आहे. ए आई, इकडे ये. आले आले, काळजी घ्या. काय रे? काय ग, कुठे होती? अख्खं गाव पालत घातले. कुठे बसली होती इकडे येऊन? अरे काय नाही रे, ते पक्याशी जरा बोलायला गेले होते. कशाबद्दल? अरे ती आपली माधुरी नाही का, ती अडूनच बसली आहे बघ, लगीन करायला तयार नाही. आणि त्यात तिचा बाप, तो बी अडगाच आहे बघ, तिच्या मागे लागला लगीन कर म्हणून. अरे तेच जरा समजवायला गेले होते त्याला, पण तो ऐकतोय बाई कुणाचं. आणि त्यात ती माधुरी तुझ्याशीच लगीन करायचं म्हणून अडून बसली या. आता गोपाळ, तूच काय ते समजाव रे बाबा तिला. आई 1000 वेळा समजून झालंय बघ, पण तिच्या डोक्यातच शिरत नाही. काय करू मी? ते तर हायच की र, जाऊ दे. आणि हे बघ गोपाळ, हे समज त्या लालीच्या कानापर्यंत जाऊन देऊ नकस हा. नाही, तू पण नको तिला सांगू म्हणजे झालं. अरे मी कशाला सांगते तिला. बर चल, जाऊ दे, मी येते आता. काय पोरांनो, काय म्हणताय? काय नाही लय दिवसांनी सगळे एकत्र हं? झुंजार आणि ते अमिताभ दिसत नाही रे, कुठे आहेत? ते झुंजार बसला असेल कुठं तरी ताकद लावत, आणि ते त्याच्या मागे फिरत असेल कॅमेरा झूम करत. अरे कॅमेरावर आठवलं लगा गोपाळ, तुझे परवाशी जाणार की रे आता? म्हणजे? अरे म्हणजे तुमचा सुद्या वाढत सीसीटीव्ही बसवणार आहे. काल आम्हाला चौकशी करत होता. हा सुधाकर का सीसीटीव्हीची चौकशी करत असेल? अरे मस्करी करतोय, सिरियस झाला काय? बरं, अजून काय काय म्हणलं रे सुद्या? सीसीटीव्ही वाला कोण आहे का ओळखीचा? एवढंच, बाकी आहे नाही. असंच करत होतोय, तसंच करतोय ती. त्या मनीषाच्या घरात सीसीटीव्ही लावले होते. सुधाकरच्या ते आत्ता लक्षात आलं नसेल ना? मनीषाने लपवलेलं फुटेज तर सुधाकर पर्यंत पोहोचलं नसेल ना?